मुंबईत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलेला आहे। उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी घट झाली आहे। त्यामुळे हवेमध्ये गारवा पसरलाय, तर 31 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं सत्र सुरूच आहे। हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही। काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट श्रेणीमध्ये हवेची नोंद झाली आहे। बोरिवलीमध्ये बुधवारी संध्याकाळी अतिवाईट हवेची नोंद करण्यात आली आहे। विषारी धुरक्याचं साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांनी काळजी घेत मास्क वापरायला सुरुवात केली आहे। अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी गेट परीक्षा 1 ते 16 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे। IIT रुरकी यांनी परीक्षेचं हे वेळापत्रक जाहीर केलंय। गेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं। मुंबईकरांचं पर्यटनाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे मुंबई ते ओनगर इथल्या विमानाचे तिकीट दर हे 13,000 रुपयांच्या घरामध्ये गेलेले आहेत। लेह ते मुंबई विमानाचे तिकीट दर हे 20,000 रुपयांवर पोहोचले। सिडको घर नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। नागरिकांच्या मागणीनुसार सिडकोनं या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार 10 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेत। विधानसभा निवडणुकी निकालानंतर महिलांना डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे। सोलापूरमध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत। तसंच 1500चे वाढून 2100 रुपये देण्याची मागणी सुद्धा लाडक्या बहिणींनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्याच्या पत्रामध्ये माणिकराव कोकाटे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाला। मात्र काही मिनिटांमध्येच दौऱ्याच्या या पत्रामध्ये बदल करण्यात आला आणि पालकमंत्री म्हणून केलेला उल्लेख हटवण्यात आला। कुणाला कोणतं पालकमंत्रीपद द्यायचं या संदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून घेतील, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पालकमंत्री पदाचं वाटप 100% पूर्ण झालेलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पालकमंत्री पद जाहीर होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे। दीपक केसरकरांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। केसरकर ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले। अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। रामटेक बंगला हा पंकजा मुंडे यांनी मागितलाय, यामुळे तो त्यांनाच मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मुंबईतील रामटेक बंगला घ्यायला बावनकुळेंनी नकार दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ईडी संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा योग्य आहे, असं देशमुख म्हणाले। तर राजकीय दबावापोटी ईडी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत होती, ते आता कमी होईल, असंही ते म्हणाले। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज पदभार स्वीकारणार आहेत। याआधी ते सकाळी 11 वाजता बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि चैत्यभूमीला भेट देतील, तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर न्यू एनेक्स या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर आपला पदभार स्वीकारतील। रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे। या पत्रकार परिषदेचं पालघरमध्ये आयोजन करण्यात आलंय। दुपारी 2:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतापगडाच्या संवर्धन कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत। कामामध्ये हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। मंत्री मकरंद पाटील यांची वाई मतदारसंघात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मकरंद पाटील यांचं मतदारसंघात स्वागत झालं। मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आले होते। शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं।
जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांच्या समर्थकांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी जिंतूर शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। बोर्डीकर यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी अष्टविनायक महागणपती रांजणगाव इथं गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी मंदिर देवस्थानकडून दानवेंचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्रातील 30,000 गावं डिजिटल होणार आहेत। 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होईल। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी थोरातांनी देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। काँग्रेस आमदार अमित देशमुख सुद्धा यावेळी उपस्थित होते। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली आहे। तर महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। बीडमधील परभणीमधील घटना या अस्वस्थ करणाऱ्या असून सरकारनं राजकारण बाजूला ठेवून दोन्ही कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील परभणीच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालत आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय। तर दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केली आहे। बीडमधील सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली दहशत पसरवली जाते असा आरोप त्यांनी केलाय। अमरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये 8 फुटी धामण आढळून आलेलं आहे। यावेळी सर्पमित्रानं या धामण सापाला पकडून जंगलामध्ये सोडलं। सुदैवानं कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळला। चंद्रपुरातील सावलीमध्ये कापसाच्या शेतामध्ये एका बिबट्याचा बछडा सापडला। बछडा अशक्त असल्यामुळे त्याला पुढच्या उपचारासाठी वन्यजीव केंद्राकडे पाठवण्यात आले। पुण्यातील इंदापुरात टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाते। यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान मिरवणुकीमध्ये पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। नाताळ आणि नव्या वर्षाच्या निमित्तानं शिर्डी या साईनगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। दूरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। भाविकांची गर्दी लक्षात घेता 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। नाताळची सुट्टी असल्यामुळे मौज मजा करण्यासाठी पर्यटक आता पर्यटन स्थळांना भेट देत आहेत, तिथे गर्दी करत आहेत। भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी इथे सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। उंटावर घोड्यावर बसण्याचा आनंद ते लुटतायत। तलावामध्ये बोटिंगचा आनंद सुद्धा पर्यटक घेत आहेत। जळगावमधील कालिंका चौकामध्ये बाईकचा भीषण अपघात झाला। डंपरनं बाईकला जोरदार धडक दिल्यामुळे 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला आग लावली। लातूर शहरामध्ये एका मद्यधुंद ट्रक चालकानं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही। 4 जण जखमी झालेले आहेत। संबंधित ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत ट्रकवर दगडफेक केली। ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। नवी मुंबईमध्ये कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला आग लागलेली आहे। वाशी एपीएमसीमध्ये सिडकोच्या गृह प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला रात्री 9:30च्या सुमारास आग लागली। आग लागल्यानंतर तात्काळ सर्व कामगार बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली आहे। नवी मुंबईमधील कोपर खैरेणीमधील फ्रान्सिस चर्चला भीषण आग लागली। चर्चमध्ये बांधण्यात आलेल्या लाकडी स्टेजला आग लागली। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण त्यांनी मिळवलं। अपघातामध्ये कोणतीही हानी झालेली नाही। बार्शी सोलापूर रोडवरील प्लास्टिकच्या ढिगाला भीषण आग लागली। अचानक आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। सुदैवानं जीवितहानी टळली आहे।
अहिल्यानगरच्या काशीमध्ये दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। यावेळी पोलिसांनी 72,000 लिटर कच्चं रसायन तसंच 500 लिटर गावठी दारूसह इतर साहित्य जप्त केले। यामधील तिन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनंच दिली आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीनं हत्येसाठी सुपारी दिल्याचं समोर आलंय। त्यावरून गुन्हे शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एक मुलगी अभ्यासाचा ताण आणि पालकांच्या दबावाला कंटाळून हॉस्टेल सोडून गेली आहे। मात्र तिच्यावर मदतीच्या बहाण्यानं 4 मुलांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या सर्व आरोपींकडून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नीती आयोगानं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी समिती स्थापन केली आहे। महाराष्ट्राचे डॉक्टर अभय जेरे आणि डॉक्टर नरेश बोडके यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे।